लोकांची भूतं बनवताय तर थांबा, आधी थोडंसं मला ऐका आणि नंतर बनवा काही हवीत तेवढी भूते. आणि झपाटलं झपाटलं म्हणून बसा ओरडत. का? सांगते ना मग आता. बघा, आपण लहान होतो, आपल्या किती अपेक्षा पूर्ण झाल्या? 10 मधून 5 आणि 5 नाही झाल्या. मग ज्या झाल्या नाहीत ना, त्याला आपण दुसऱ्याला जबाबदार धरतो. ज्यांच्यामुळे नाही झाले ना, त्यांचा द्वेष करायला लागतो. आणि तसा माणूस ना आपल्या डोळ्यासमोरही नाही नकोसा वाटतो किंवा त्याच्याशी भांडणं पण करतो. मग अशा सिच्युएशनला एकटं बसलं ना, त्यांची हळू विचार करून 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 अति ओव्हरथिंकमध्ये आपण जातो आणि त्यावेळेला त्यांची अदृश्य अशी भूतं तयार करून घेतो आणि ती भूतं इतकी त्रास देतात ना, की काही विचारू नको. त्या पुढच्या माणसाला नाही, ज्यांची भूते तयार होतात ना त्या माणसांना त्रास नाही होत. ज्याने करून घेतलीत ना त्यांची भूतं, त्या माणसाला नक्की होतो. अरे, त्या पुढचा माणूस करून एक जातो, पण त्याच्यावर आपण निगेटिव्ह विचार इतका करतो ना, की अनलिमिट एकटं बसलं की स्वतःला त्रास करून घेतो त्या माणसाचा. पण तो माणूस ज्याच्याकडून अपेक्षा केली आपण, ही अशा गोष्ट हवी म्हणून, तो त्या लायकीचा होता का? हे पडताळून थोडंसं पाहायचं. कोणाचं काम होतं? आपलंच. केलं का आपण ते? नाही. दोष कोणाचा? आपला. काही ज्या अपेक्षा करायच्या ना, त्या स्वतःकडून, दुसऱ्याकडून नाही. दुसऱ्याकडून अपेक्षा केल्या ना, संपलंच आपलं. अति विचार करून करून एकटं बसून बसून इतकं बोर व्हाल की जगायची उमेदच संपून जाईल. आणि ती संपल्यानंतर भयानक असं वास्तव समोर येतं. मानसिक रुग्ण होतात लोक. मग सायकॅट्रिस्ट बसलेलेच आहेत. या, आम्ही तुमची ट्रीटमेंट करतो. मग ह्या सिच्युएशनला इतकं बोर होण्यापेक्षा थोड्याफार स्वतःकडून ठेवा की अपेक्षा. स्वतःसाठी जागा की जरा, स्वतःच्या आनंदासाठी जागा की जरा. तुम्हाला काय वाटते ते करा की, बिंदास करा. आणि जर शांत शांत म्हणून माझी गरीब गाई म्हणून कौतुक करून घ्यायला आवडत असेल ना, तर हळूहळू स्वतःची इच्छा मारून जगावं लागेल, दुसऱ्याच्या इच्छेसाठी जगावं लागेल आणि स्वतः मनोरुग्ण होऊन हॉस्पिटलाइज व्हावं लागेल. हे मात्र नक्की. त्यामुळं आगाऊ म्हटलं तरी चालेल, अति आगाऊ म्हटलं तरी चालेल, भांडायला शिका, बोलायला शिका, नाही म्हणायला शिका आणि आनंदी आणि खुश मनासारखं राहायला नक्की शिका. एवढंच मला सांगायचंय.